फायनली तो दिवस आज आला आहे, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, ते म्हणजे अंबिका उत्सव. आत्ता थोड्या वेळाने देवाच्या इथे कळशा भरून आणण्यात येतील, तो एक प्रोग्राम होईल. आणि मग नंतर देवीला ओटी भरणं हे सगळं होईल. संध्याकाळी मोरया गोसावी यांची पदं आहेत. आता सकाळी मांडव ढाळ पण बघायला भेटेल. तर आपण जाऊया. तर फ्रेंड्स, सोनल चित्रकथा आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ओझर गावामध्ये अंबिका मातेचं मंदिर आहे, त्या उत्सवाला आज आपण चाललेलो आहोत. ठीक आहे, तर चला मग. गावची सकाळ फार सुंदर असते, खूपच छान. हा मामाच्या घराचा पाठचा भाग आहे. झाडाला कैऱ्या पण लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर देवळाच्या इकडे गाण्यांचा आवाज आणि आपण चाललोय देवळाच्या रस्त्यावर. आपल्या बालपणी ही अशी बैलगाडी बघायला भेटायची, त्यातून फिरायला भेटायचं. आज फक्त बघतोय, खूप छान वाटतंय. आणि आपण देवळाच्या इथे आलेलो आहोत. खूप छान डेकोरेशन. गावातल्या लोकांनी खूप छान सजवलेलं आहे मातेचं मंदिर. थोड्याच वेळात तिथे खूप गर्दी होईल आणि अगदी बसायला जागा पण नाही असणार. आणि फायनली आपण पोचलोय अंबिका मातेच्या मंदिरात. ही माझी मामी आहे, मामी हाय करते. सो हा माझा मामा आहे जो देवीला हार घालतोय. आणि गावातल्या सगळ्या माझ्या मामांनी मामींनी खूप छान मंदिर डेकोरेशन केलं, तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर, खूप छान. आणि आता थोड्याच वेळात इथे एवढी गर्दी होईल ना, खूप छान. आणि आपण पोहोचलोय त्या ठिकाणी जिथे सगळ्या गावातल्या बायका कळशा भरून आणणार आहेत. अशा पद्धतीने काही जणांनी चांगल्या चांगल्या कळशा डेकोरेट केलेल्या आहेत, बघू शकता. सगळेजण इकडे जमलेत फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता. आणि खूप वेगळा सोहळा आहे हा. ॲक्च्युली आपण गावातल्या पूजा बघितल्या आहेत आणि खूप काही पालखी वगैरे, पण हे काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला बघायला भेटतं आहे. माझा सुद्धा फर्स्ट टाईम आहे आणि अशा मांडलेल्या तिकडे खूपच छान वाटतंय. माझी मामी आहे. मामी, हे कोणतं मंदिर आहे? महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आमच्या गावातलं. आणि तुम्ही बघू शकता. मामी हाय. हां हां, आली. सो फ्रेंड्स, तुम्ही बघा की हे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि आपण इथे आलेलो आहे. आणि इथे माझा पण फर्स्ट टाईम आहे, मी पण फर्स्ट टाईम आली आहे इथे. आणि तुम्हीसुद्धा फर्स्ट टाईम बघताय, कारण की यूट्यूबवर हे नाही आहे. तर आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
काय काय मामा, काय तुला काय बोलायचंय? अंबिका मातेचं सांग. हा बोल ना, बोल बोल बोल, काय बोलायचंय? आज अंबिका मातेची यात्रा आहे. दरवर्षीप्रमाणे वैशाखी पौर्णिमेला जगदाळेमळ्यातील अंबिका मातेची यात्रा उत्सव साजरा होत असतो आणि तो आज देखील या ठिकाणी साजरा होत आहे. आज महालक्ष्मी माता मंदिरापासून ते अंबिका माता मंदिरापर्यंत भव्य दिव्य अशी कलश मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे. या यात्रा सोहळ्यामध्ये आमचे सर्व ओझर गावचे ग्रामस्थ भाविक भक्त सहभागी होऊन ह्या यात्रेची शोभा वाढवणार आहेत. धन्यवाद. तर अशा पद्धतीमध्ये सगळेजण कळशा घेऊन अंबिका मातेच्या मंदिराकडे जाणार आहेत आणि असे पुढे या म्हणजे बैलगाडी पण येईल तुमच्या. हां, बैलगाडी बी आली पाहिजे. हा येणार येणार. ही बघ बैलगाडी आली, ही बघ बैलगाडी आली. काय बॅलन्सिंग आहे बघा फ्रेंड्स, अजून पण बॅलन्सिंग प्रॉपर आहे. खूपच छान, मस्त आणि काहीतरी वेगळं. तर आता सगळेजण कळशा घेऊन महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडून अंबिका मातेच्या मंदिराकडे जाणार आहे. तर मग चला. हे जे चालले आहेत ह्याला आमच्याकडे मांडव डाळे बोलतात. मला पण नव्हतं माहिती, मला आता कळालं, बिकॉज मी पण फर्स्ट टाइम चालली आहे. आणि असं हे सगळेजण कळशा घेऊन सगळेजण चाललेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान ऊन पडलंय. हा, खूप मस्त वाटतंय. खूप गरम होत आहे. आपण AC मध्ये बसतो ना ऑफिसला, त्याचे साईड इफेक्ट्स आता आपल्याला कळत आहेत. आपण इथे आलेलो आहे. आपण कुठे आलो आहे माहिती आहे? जिथे अंबिका मातेचं जुनं मंदिर होतं आणि तिथे सगळेजण येऊन हळदी कुंकू लावत आहेत. इथे सगळ्या कळशा ठेवलेल्या आहेत. अगदी छोटा दरवाजा आहे पण तरी पण आपण ज्या स्लिम ट्रीम आहेत त्या जाऊ शकतात. हे अंबिका मातेचं फार जुनं मंदिर आहे. हे बघू शकता, फार छोटं आहे आणि ज्या स्लीव आहेत त्या जातात इथे. मला नाही जायला जमणार, सो बाहेरूनच बघा. ओके, खूप छान, खूप मस्त वाटतं इथे. ॲक्च्युली वातावरण पण प्रसन्न झालं आहे ह्या सगळ्या सोहळ्यामुळे. पेशवेकालीन बारं आहे हे. हां, असं मला माहिती आहे. आली हो. हे पेशवेकालीन बार आहे. कोंडीराम नवले, तुषार खांदे आणि राहुल जगदाळे, सुदर्शन जगदाळे, आपण चौघांनी मंदिरात यायचे. आता अभिषेक होतोय देवीचा आणि तुम्ही बघू शकता
की आम्ही त्याच साईडला चाललो आहे, मंदिराच्या साईडला अभिषेकसाठी. आणि माझ्या बाबांना पण बोलावलं आहे तिथे. जे आपल्याला या ठिकाणी ज्यांनी वाद्यकाम केले ते टिकेटरवाडीचे सलीमभाई शेख यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सल्लागार हनुमानजी जगताळे हे करतील. ज्यांनी आता हे सगळं वाजवलं त्यासाठी मामा त्यांना श्रीफळ देत आहे. ज्या बैलगाडीमधून मांडव डहाळ आणले होते त्याच्यामध्ये चॅम्प उभा आहे. चॅम्प हाय कर. खूप छान, खूपच मस्त. तर आता इथे अभिषेक होतोय, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी आता या ठिकाणी देवीचा महाअभिषेक होत आहे. श्री तुषारजी खांद्रे, रोहनजी जगदाळे. अभिषेकला सुरुवात झाली आहे. नेत्रोदर परश्यामि अपवित्रोपरिता सर्वावस्थान यस्मरे पुंडलीकाक्षं समर्पयन्ति सर्वं शुचिः विष्णु हरिः ओम यजमान वालेतिलकं कुर्याद स्वस्ति न इन्दो रुद्रस्रवाः स्वस्ति नः पूका विश्ववेदाः स्वस्ति न सारिषो अरिष्टनेमिः स्वस्ति नो वैदिस्मदीर्घधातु हरिः ओम सहनावतु सहना भुनक्तु सवीर्यं द्रवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विषां शान्तिः शान्तिः शान्तिः. हरिः ओम. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. चौथ्या खाली ताटामध्ये सोडून द्या. ओम गोविंदाय नमः. अजून एकदा द्या. चौथ्या खाली ताटामध्ये सोडून द्यायचं. सर्वांनी हात जोडायचे, मनामध्ये विष्णूंचं स्मरण करायचं. हरे ओम विष्णवीर्मा मसाय तिलिकमायमा वामनेंद्र नारायमा दामोदरायमा संगोषायमा अजितायमा पुरुषोत्तमायमा आलोकनाशमायमा अजितायमा जनादायमा गोविंदाय. सकाळचं वातावरण किती सुंदर आहे. आणि आपण आता निघालोय अंबिका मातेच्या मंदिरात, जिथे आता हरिपाठ होईल आणि मोरया गोसावींची पदं होतील. ठीक आहे. तर मग संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मग जेवणाच्या कार्यक्रमासाठी सगळेजण तयारी करत आहेत. खूप मस्त थोडे मोठे मोठे टोप आहेत, तुम्ही बघू शकता. सगळी तयारी चालू आहे. फार मोठे टोप आहेत ज्याच्यामध्ये जेवण होणार आहे, कारण की पूर्ण गावासाठी जेवण असतं. हे जेवढे लोक येणार त्यांच्यासाठी हे जेवण असतं. छोटे मंडळी आता हरिपाठ आहे, सगळे लगबगीने हरिपाठाच्या तयारीत आहेत. खूप मस्त वाटतंय.
आपल्या गावी आणि खूप लहानपणी आम्ही यायचो इथे आणि जॉबमुळे काही यायला मिळालं नाही आणि आता तुम्ही बघू शकता सगळेजण खूप छान तयारी होऊन आलेले आहेत. जॅम हॅलो कर हाय. आणि आता हरिपाठाला सुरुवात होत आहे. आज हे 2 जोडपे अंबिका मातेच्या पूजेला बसले होते. हरिपाठाला सुरुवात झाली आहे. ध्यान उभे विठेवरी सांगितलं होतं तुम्हाला की मोरया गोसावींची पदे होणार आहेत, तर तो
आता क्षण आलेला आहे, आपण बघत आहोत. जेवणाची पंगत पण बसलेली आहे. आज आपण अंबिका मातेचा सोहळा बघितला. खरं म्हणजे माझ्यासाठी पण तो नवीन होता आणि मी पण फर्स्ट टाइम हा एन्जॉय केला. खूप अप्रतिम सगळं त्यांनी डेकोरेशन केलेलं, गावातल्या लोकांनी खूप एफर्ट्स घेतलेले, खूप कष्ट केलेले त्याच्यामागे दिसत होते. एवढं गरम होतं आहे, एवढा त्रास होतो आहे, पण तरीही खूप वाहून घेतलं स्वतःला त्या यात्रेसाठी. आणि जेवण अप्रतिम होतं, स्वच्छतासुद्धा सुंदर होती. त्याच्यानंतर देवीची जी अरेंजमेंट केलेली ती सुद्धा खूप छान होतं. सगळ्यांनी साडींनी ओटी भरली आणि सकाळी आपण त्या कळशांचा प्रोग्राम बघितला. नंतर मग ती पदं होती, त्याच्यानंतर भजन होतं. खूप सुंदर, खूप छान, काहीतरी वेगळं जपायला भेटलं. परत एकदा नवीन पिढीसाठी एक संदेश होता तो, की आम्ही असं करतोय, तुम्ही असंच करा. सो धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलला एवढा आवर्जून बघता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सो आता वेळ झाली आहे सोनल चित्रकथेमध्ये निरोप घेण्याची. सो फ्रेंड्स, खुश राहा, मजेत राहा, एन्जॉय करा. बाय, टेक केअर.